कनियाडोल ग्रामपंचायतीचा बोगस कारभार, सरपंचांच्या दादागिरी विरोधात सदस्यांचा संताप. ग्रामपंचायत सदस्य अशोक बोरकर यांचा गंभीर आरोप. तालुक्यातील कनियाडोल ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गावातील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य अशोक बोरकर यांनी केला आहे. भाजप कार्यकर्ता निकेश उताणे यांनी गौतमनगर परिसरात असलेल्या नाली बांधकामांमध्ये निकृष्ट व अपूर्ण काम करण्यात आले असून आजपर्यंत नालीवर आवश्यक असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटचा थर टाकण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय गावातील शाळेच्या मैदानात वाढलेले गवत प्रशासनाच्या दुर्लक्षाचं प्रतीक बनलं आहे. मैदानाची स्वच्छता न झाल्याने लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून साप, विंचू सारख्या धोकादायक प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. तसेच शाळेच्या मैदान परिसरात विहिरीच्या खोदकामातून निघालेला मलबा अनेक दिवसांपासून पडून असून तो अद्याप हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खेळण्यावर मर्यादा येत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावाच्या विकासासाठी मंजूर होणारा निधी नेमका कुठे खर्च होतो, अपूर्ण व निकृष्ट कामांची जबाबदारी कोण घेणार आणि शाळेच्या मैदानातील मलबा व गवत हटवण्याची कारवाई प्रशासन कधी करणार, असे प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य अशोक बोरकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गावाच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अनियमित कारभारांमुळे ग्रामपंचायतमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी. तुमचं नाव काय? अशोक काशीनाथ बोरकर. ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहात का? हो. आणि इथलं जर इतकं मोठं जे गवत वाढलं आहे हा. तर याच्यामध्ये सरपंच साहेबाला किंवा सचिव साहेबाला तुम्ही सूचना दिली होती का? हो, मी गेल्या महिन्याच्या जून महिन्याच्या मीटिंगमध्ये 24 तारखेला मी म्हणजे ह्या विहिरीचा जो गाळ होता हां याचा ह्या मार्च महिन्यापासून पडलेला आहे, तरी ह्या लोकांनी अजून उचललेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे का, म्हणजे जे तणनाशक आहे याच्यावर बी सुद्धा चर्चा केली होती की जेव्हा लहान लहान पोरं येतात आणि शाळेत खेळतात आणि त्याच्यासाठी म्हणजे कसं आहे का हे तणनाशक इथे मारायला पाहिजे. आता एवढं जे गवत पडलं सुद्धा मारायचं होतं. बरोबर, हे एवढ्याला गवत जे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे तर ह्या शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये म्हणजे कसं आहे का, म्हणजे प्रेग्नंट बाया येते, लहान लहान पोरं येतात तेव्हा यासाठी कसं हे जागा म्हणजे साफसुथरी जागा पाहिजे. यांनी अजून हे म्हणजे या झाले काहीच नाही ना, फक्त इथून एवढं दिसून राहिलं हे इकडे. बरं, मी काय म्हणतो, ग्रामपंचायतमध्ये पैसा नाही का? ग्रामपंचायतमध्ये पैसा राहून बी सुद्धा म्हणजे हे कामं करायला पाहिजे ना. कारण कसं आहे का, पैसा नाही असं थोडी आहे. आता घराचे पैसे आले आहेत किंवा अजून बाकीच्या इतर सामान्य फंडातून आहे. आणि सामान्य फंडात वगैरे पैसे असणच ना, आहेत ना. म्हणजे एवढे पैसे असून मी मग हे साफ का बरं नाही करत? तर दुर्लक्ष केल्यासारखं. सचिव मॅडम वगैरे? सचिव मॅडमला पण मी सांगितलेलं आहे. हां हां. हो म्हणत होते, काही अजून त्याने बी लक्ष म्हणजे रिस्पॉन्स काहीच दिला नाही तुम्हाला? सदस्य लोकांना काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. ओके, ठीक.